लंडनमधून येणाऱ्या वाघनखांबाबत इतिहासकारांना शंका। इतिहासकार इंद्रजित सावंत यांचा मोठा दावा, लंडनमधून येणारी वाघनख शिवरायांची नाहीत। ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक रद्द, पावसामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती। सर्वपक्षीय बैठक आज ऐवजी उद्या संध्याकाळी होणार। मुंबईत विक्रमी पाऊस झाल्याने पाणी तुंबलं, आजचा दिवस राजकारण करण्याचा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई, मुंबईच्या अवस्थेला सत्ताधारी जबाबदार, मुंबईच्या पावसावरून विरोधकांचं टीकास्त्र। मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा, विधानसभेत आमदार आशिष शेलार यांची मागणी। पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, समुद्रात 4.40 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। रायगडच्या मसाळा घोणसे परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, मसाळामधून दिवे आगार दिघीकडे जाणारे वाहतूक बंद। मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, घराबाहेर पडू नका, वर्षा गायकवाड यांचं मुंबईकरांना आवाहन। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी, समुद्रकिनारी न जाण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस, ओरोस, जिजामाता नगरमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, खासदार नारायण राणे, निलेश राणेंनी केली पाहणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मालवणमध्ये काळसे बागवाडीत पावसाचा फटका, पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले। अकोल्यात पुरात अडकलेल्या 14 मजुरांना वाचवलं, खरपलोणीतील बन्सी नाल्याला पूर आल्यानं अडकले होते मजूर। रत्नागिरीतील राजापूर येथील पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना वाचवण्यात यश, बोटीच्या साह्याने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं। नीट पेपर फुटी घोटाळा प्रकरणी कारवाईचा बडगा, आरोपी इस्रा कोंडगलवारवर कारवाई, आयटीआय प्रशासनाकडून कोंडगलवारचं निलंबन। बीडच्या केसमध्ये खासदार बजरंग सोनवणेंचा नागरी सत्कार, बीड लोकसभा जिंकल्यानंतर पहिलाच नागरी सत्कार। धाराशिवमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने जागरण गोंधळ, विविध मागण्यांसाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचं आंदोलन। परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश। नागपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागातून काढल्यामुळे आंदोलन। छत्तीसगड बाल सुधारगृहातून पळालेल्या 3 अल्पवयीन मुली ताब्यात, नागपूर येथे महिला वाहतूक पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।